नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला मॅथ्सचे आज पेपर नंबर 8 मधील 25 क्वेश्चन सॉल्व्ह करून घ्यायचे आहेत. तर सुरुवात करूया. पहिल्या क्वेश्चनला जो 51 नंबरचा आहे, क्वेश्चन नंबर 51. 4 वर्षापूर्वी दिनेश व सुनील यांच्या वयांचे गुणोत्तर 5:6 होते. 3 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 6:7 होईल. तर आज त्यांच्या वयाची बेरीज किती? बघा आता वयाची बेरीज, दोघांच्याही वयाची बेरीज विचारली आपल्याला. बघा आता दिनेश आणि सुनील. 4 वर्षापूर्वी, किती वर्षापूर्वी? 4 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचं गुणोत्तर होतं 5x आणि 6x. किती वर्षापूर्वी? 4 वर्षापूर्वी. जर आपल्याला आजचं काढायचं इथे, तर हे 4 काय करावे लागतात? ऍड करावे लागतात. 3 वर्षानंतर, 3 वर्षानंतर बघा, 3 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 6:7 होईल. किती? 6:7. बरोबर? 6:7. तर आज त्यांच्या वयाची बेरीज किती? आजपर्यंत म्हणजे इथपर्यंतच काढायचं आपल्याला, इकडचं काढायचं नाही, कारण ते 3 वर्षानंतरचं दिलेलं आहे. मग बघा इकडे काय हे बनणार आहे, 5x अधिक 7/6 बरोबर 6x अधिक 7/7. करा आता काय करणार आपण? तिरकस गुणाकार करणार. 7 35x अधिक 7 49 प्लस 6 36x अधिक 6 42. मग बघा 36x जशाच तसा हा प्लस ह्या इकडे येऊन मायनस केला. 35x हा 49 मायनस 42 बरोबर x बरोबर 49 मधून 42 गेले, किती आले? 7. आपल्याला चालू वर्षाचं विचारले, आपल्याला इथपर्यंत यायचंय. x बरोबर 7 आला तर किती येतो? 7 5 35. 4 वर्षापूर्वी 35 होतं. कोण? दिनेश. 4 वर्षानंतर किती राहील? 35 आणि 4 39. म्हणजे हे आजचं वय झालं. बरोबर आहे? कोणाचं? दिनेशचं. त्याच्यानंतर सुनील बघा, 6 7 42. 42 आणि 4 किती होतात? 46. ठीक आहे, करा कॅल्क्युलेशन. किती होतात? 7 सकून 42. 42 आणि 6 46. 9 आणि 6 9 आणि 6 15 कॅरी आला. 1 7 आणि 1 8. किती वर्ष बेरीज झाली? 85 वर्ष. आपल्याला पुढचे 3 वर्ष घ्यायचे नव्हते. जर पुढचे 3 आणि 3 6 वर्ष ऍड केलं तर आन्सर 91 येतं आणि ऑप्शन मध्ये 91 पण दिलेले. आपल्याला आजपर्यंतच विचारले, आजपासून पुढे जायचं नाही, म्हणून आपण हे पुढचे 3 ऍड केलेले नाहीये. म्हणून काय करायचं आपल्याला? इथपर्यंत व्यवस्थित लक्षात घ्यायचंय. कितीपर्यंत विचारलंय? 3 वर्षानंतरचं जर विचारलं असतं तर आपण हे 3 इकडे काय केले असते? ऍड केले असते. ठीक आहे, त्यानंतरचा पुढचा बघूया. नेक्स्ट क्वेश्चन. पुढचा बघा, 0.24 स्क्वेअर प्लस 0.8 स्क्वेअर मायनस 0.98 बरोबर किती? आता इथे स्क्वेअर विचारलाय, आपण काय करू? एकदा होल नंबरचे स्क्वेअर काढून घेऊ. ठीक आहे, 24चा वर्ग किती येतो? 24चा वर्ग किती येतो? 576. बरोबर आहे, पण किती नंतर पॉइंट येतो? 4 नंतर. हे 2 आणि गुणाकार करतोय, 2 आणि 2 4, म्हणजे बघा असं करतो 0.24 गुणिले 0.24. 24चा वर्ग किती येतो? 576. आणि गुणाकारात पॉइंट देताना इकडचे दोन्ही डिजिटची काय केली जाते? ऍडिशन केली जाते. इकडे 2 इकडे 2, 2 आणि 2 4, म्हणजे 1 2 3 4, म्हणजे किती आला असतं आपलं? 0.0576. आता 8चा स्क्वेअर किती झाला? 64. पण किती नंतर? 2 नंतर पॉइंट द्यायचा. 1 2, म्हणजे इथे काय आला असता? पॉइंट 0.64, म्हणजे इथे आला 0.64. काय करायचंय? ऍड करायचंय. ऍड करून घेऊ. 6 7 5 आणि 4 9 6, इथे आला पॉइंट, इथे आला 0. किती आला? 0.6976. पुढे दिले 0.98. आता बघा 0.98 मोठा आहे की 0.69? ऑब्विसली 0.69. त्यातून मायनस करायचं आहे 0.6976. इथे येणार 0. करा आता कॅल्क्युलेशन. आता मोठ्या संख्येला इथं मायनस साइन आहे, ऑब्विसली आन्सर मायनस मध्येच येणार आहे. मायनस मधले आपल्याकडे 2च ऑप्शन आहे. चौथा आणि पहिला ऑप्शन आपला कट होऊन जातोय. बघा आता इथे बघा 10, 10तून 6 गेले 4, इथे 5 आहे, इथे 4 आहे, म्हणजे आपला आन्सर काय येणार आहे? ऑप्शन नंबर 3 हे आपलं काय असणार आहे? करेक्ट आन्सर असणार आहे. करून बघू पुढे.
इथे 10तून 8 गेले 2, इथे 18तून 10 गेले 8, 824 बरोबर आहे. इथे 10तून 9तून 7 गेले 2 आणि इथे आला पॉईंट जशाच तसा. मोठ्या संख्येला इथे मायनस साइन आहे म्हणून इकडे मायनस दिलं. 0.2824. ठीक आहे. त्यानंतरचा पुढचा बघूया नेक्स्ट क्वेश्चन. पहिल्या नळाने एक टाकी 10 तासात भरते. पहिला नळ त्याला आपण एबीसी म्हणू. दुसरा नळ आणि तिसरा नळ. पहिला, दुसरा आणि तिसरा. पहिल्या नळाने एक टाकी 10 तासात भरते. दुसऱ्या नळाने 30 टाकी 15 तासात भरते आणि तिसऱ्या नळाने मात्र 30 टाकी 18 तासात रिकामी होते. ही कोण काय करते? रिकामी करते. आता अशा वेळेस काम, काळ आणि वेग असेल किंवा नळ टाकीचे क्वेश्चन असतील, याच्यामध्ये आपल्याला लसावी काढून क्वेश्चन, लसावी काढला म्हणजे टोटल वर्क येतं. टोटल वर्क मध्ये खाली जी आलेली इफिशियन्सी त्याने आपण काय करतो? डिवाइड करत असतो. मग आता लसावी मसावी फॅक्टर पाडणं हे आपल्याला खूप गरजेचं आहे. त्याच्यामध्ये 10, 15 आणि 18 या तिघांच्या टेबलमध्ये येणारा कॉमन नंबर कोणता आहे? 90. बघा 10च्या टेबलमध्ये 90 आहे, 15च्या टेबलमध्ये 90 आहे आणि 18च्या टेबलमध्ये 90 आहे. जमत नसेल तर आपण काय करतो? 10, 15 आणि 18 इथे लिहिलं. याला कशाने भाग जातोय बघा आता. 5ने जातो इकडे. 5 दुने 10, 5 त्रिक 15, 18 जशाच तसा. ठीक आहे. आता इथे 3ने देऊ 3, हा 2 जशाच तसा. 3 एक 3, 3 सक 18, पुन्हा 2. ठीक आहे. इकडे बे एक बे, बे एक बे, बे त्रिक 6. करा किती येतात बघा. 5 त्रिक 15, 15 दुने 30, 30 त्रिक 90. सगळे कॉमन फॅक्टर आणि अनकॉमन फॅक्टर यांचा जर गुणाकार केला ते मिळतो लसावी. किती आला? 90. म्हणजेच काय? हे येतं थोडक्यात टोटल वर्क. याला आपण टोटल वर्क म्हणू शकतो. ठीक आहे. आता 10ला कितीने मल्टिप्लाय केलं तर 90 येतं? 10ला 9ने मल्टिप्लाय केलं तर 90 येतं. म्हणजे ही थोडक्यात त्याची क्षमता येते. 15ला 15 सक 90. त्याच्यानंतर 18 पंचे 90. पण इथे काय येणार? मायनस. बघा इथे तास कमी, वेळ जास्त. इकडे तास कमी आहे, इफिशियन्सी जास्त काय त्याची? कमी. कमी तासात भरतोय जास्त. तास जास्त, इफिशियन्सी कमी. वेळ जास्त का लागतो? त्याची इफिशियन्सी काय आहे? कमी म्हणून. आणि इकडे तर काय करतोय? रिकामीच करतोय. ठीक आहे. मग तिन्ही नळ एकाच वेळी चालू केल्यास टाकी किती तासात भरेल? ही 9 तासात. 9 इफिशियन्सी आहे, याची 6 इफिशियन्सी आणि याची -5 आहे. मग बघा 9 आणि 6 15. 15तून 5 गेले कारण मायनस आहे ना. हे भरतंय, हे रिकामी करते म्हणून याला मायनस दिलं. 9 आणि 6 15. 15तून 5 गेले 10. इथे किती आले? 10. 0 0 कॅन्सल. किती आले? 9 तास. म्हणजे जर तिन्ही नळ एकत्र केले तर हे टोटल टाकी 9 लिटरची टाकी भरायला किती तास लागणार आहे? सपोज 9 तास लागणार आहे. म्हणजेच काय? ऑप्शन नंबर 1 हे आपलं काय असणार आहे? करेक्ट आन्सर असणार आहे. ठीक आहे. त्यानंतरचा पुढचा बघूया नेक्स्ट क्वेश्चन. पुढील पैकी मोठा अपूर्णांक कोणता? याच्यामध्ये काय सांगितलं आपल्याला? अपूर्णांक शोधायला सांगितलंय. सगळ्यात मोठा अपूर्णांक कोणता? आता बघा अपूर्णांक दिलाय 15/29, 13/25, 17/33 आणि 14/27. ठीक आहे. आता जेव्हा अपूर्णांक लहान किंवा मोठा असा शोधायचा असेल तर काय करायचं? अंश अंश आणि छेदामध्ये गॅप कितीचा आहे तो चेक करू. 29 आणि 15 मध्ये गॅप कितीचा आहे? 9तून 5 गेले 4, 2तून 1 गेले 1, 14. इथे बघा 5तून 3 गेला 2, 2तून 1 गेला 1, हे आला 12. इथे बघा 3, इथे 7 आहे. 13तून 7 गेले 6 आणि 3तून 2 गेला 1, इथे आला 16. त्याच्यानंतर इथे बघा 27, 7तून 4 गेला 3, 2तून 1 गेला 1, किती इथे आला 13. तर याच्यामध्ये बघा सगळ्यात मोठा नंबर कोणता येतोय? 16. म्हणजेच काय थोडक्यात 17/13 हा अपूर्णांक काय असणार आहे? तुमचा सगळ्यात मोठा अपूर्णांक असणार आहे. जर तुमचा क्वेश्चन असेल याच्यामध्ये जर अपूर्णांकांची जर वजाबाकी केली तर ऑप्शन मध्ये काय होतं? सपोज सेम वजाबाकी आली, जर सेम वजाबाकी येत असेल तर ज्याच्या अंशस्थानी मोठा नंबर असेल तो काय असणार आहे? तुमचा मोठा अपूर्णांक असणार आहे. ठीक आहे. त्यानंतरचा पुढचा बघूया नेक्स्ट क्वेश्चन. याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 3, 17/33. पुढचा बघा 8 7 8 4 7 या संख्येस 11ने निशेष भाग जातो तर स्टारच्या जागी कोणता अंक असेल? बघा आता याच्यामध्ये काय पाहिजे? तुमची 11ची कसोटी पाठ पाहिजे. 11ची कसोटी काय आहे बघा? काही
कसोट्या दिलेल्या असतात आपल्याला. त्याच्यामध्ये 11ची कसोटी काय आहे की जर समजा समस्थानावरील अंकांची बेरीज आणि विषम स्थानावरील अंकांची बेरीज यांच्यामधला जो गॅप आहे एकतर तो 0 आला पाहिजे किंवा 11च्या पट्टीत आला पाहिजे, तेव्हा काय असेल तुमची ती 11ची कसोटी फुलफिल होते. म्हणजेच काय, त्या संख्येला पूर्णपणे 11ने भाग जातो. करून बघू बघा. आता पहिला ऑप्शन आहे 5. आता इथे 5 टाकून बघू. 8, 7, 8, 5 आणि 7 याच्यामध्ये समस्थानी अंकांची बेरीज. समस्थानी म्हणजे काय आला, दशक, शतक, हजार. किती आला, 1000 आणि 10,000. 1 2 3 4 5. 2 आणि 4 किती होतात, 7 आणि 5 12. ठीक आहे. आता याची करू. 8 आणि 8 16. 16 आणि 7 23. 23. आता यांची काय करायची आपल्याला, वजाबाकी. यांची जर वजाबाकी केली तर वजाबाकी एक तर 0 यायला पाहिजे किंवा 11च्या पटीत यायला पाहिजे. म्हणजे 11, 22, 33, 44, 55 अशा पटीत यायला पाहिजे. मग वजाबाकी करा बघा. 3तून 2 गेला 1, 2तून 1 गेला 1. किती येते, 11. म्हणजेच काय आहे का 11च्या पटीत, 11 1 11. म्हणजेच काय, स्टारच्या जागी काय येतोय, 5. म्हणजेच काय, ऑप्शन नंबर 1 हे आपलं काय असणार आहे, करेक्ट आन्सर असणार आहे. ठीक आहे. त्यानंतरचा पुढचा बघूया. नेक्स्ट क्वेश्चन. 38 ते 192 पर्यंतच्या सर्व समसंख्यांची बेरीज किती. आता 38 ते 192 पर्यंत अशा टाइपचे क्वेश्चन कंपल्सरी तुम्हाला एक क्वेश्चन तरी प्रत्येक पेपरमध्ये एक क्वेश्चन बघायलाच मिळतो, म्हणजे मिळतो. त्याच्यामुळे हा 1 मार्क कुठेही न घालवता एकदम इझी आहे. यामध्ये काही अवघड नाही, एकदम सोपं आहे. बघा आता याच्यामध्ये काय करायचं असतं आपल्याला, 38 ते 192 पर्यंत टोटल नंबर किती ते आपल्याला काय करायचे, शोधायचे. मग बघा याच्यामध्ये काय करायचंय, शेवटची संख्या मायनस पहिली संख्या अपॉन 2 मायनस 1, तेव्हा मिळणार आपल्याला एकूण संख्या प्लस 1, एकूण संख्या. म्हणजेच काय, थोडक्यात 38 ते 192 पर्यंत टोटल संख्या किती आहे. आता 38 समसंख्या आहे, पहिली संख्या पण 38 आहे, शेवटची संख्या पण 192. म्हणजे दोन्ही संख्या कशा दिसताय, सम दिसताय. म्हणजे आपण लगेच करू शकतो. शेवटची संख्या किती आहे, 192 मायनस पहिली संख्या 38 अपॉनला 2 करा. मग आता किती येतात, 192 मायनस 38. 12तून 8 गेले 4, 9तून 4 गेले 5 आणि इकडे 1 जशाच तसा किती आला, 154. 154 छेद 2 प्लस 1. बे 1 बे, बे 7 14, बे 7 14 किती आले, 78. 77 प्लस 1 78. म्हणजेच काय, एकूण संख्या किती मिळाल्या तुम्हाला, 78. 38 ते 192 पर्यंतच्या सर्व समसंख्यांची बेरीज किती आहे, किती, 78. आता त्यांची बेरीज किती, त्या 78 समसंख्यांची बेरीज किती. 38 म्हणजे कसं, 38 प्लस 40 प्लस 42 प्लस 44 प्लस 46 अशा करून तुम्हाला कुठपर्यंत जायचंय, 192 पर्यंत. मग असं न करता काय करायचं, डायरेक्ट सॉल्व्ह करायचंय. बघा आता टोटल एकूण समसंख्या किती आल्या, 78 अपॉन 2 इंटू पहिली संख्या अधिक शेवटची संख्या. पहिली संख्या अधिक शेवटची संख्या. मग बघा काय करणार आहे, 78 छेद 2 गुणिले पहिली संख्या 38, शेवटची संख्या 192. यांची काय करायची आपल्याला, बेरीज करायची. सॉरी इथे प्लस. बघा इथे बेरीज करू. आता हे इथं खोडते. 8 आणि 2 10, चाला 1, 9 1 10 ने 10 आणि 3 13, चाला 1 230. किती आले, 230. 78 छेद 2 गुणिले 230. ठीक आहे. आता याला डायरेक्ट भाग देऊ. इथे येतात बे 1 बे, बे 3 6, बे 9 18 किती आले, 39. 230 गुणिले 39 करायचे. ठीक आहे, करा. 0 9 3 27, कॅरी आला 2, 9 दुने 18, 18 आणि 2 20, 0 0 3 3 9, 3 दुने 6, 0 7 जशाच तसा, 9 जशाच तसा, 6 आणि 2 8 किती आले, 8970. ऑप्शन नंबर 2 काय असणार आहे आपलं, करेक्ट आन्सर असणार आहे. हे दोन्ही फॉर्म्युला काय पाहिजे, आपले पाठ पाहिजे. जेव्हा एकूण संख्या काढतो त्यावेळेस शेवटची संख्या मायनस पहिली संख्या अपॉन 2 प्लस 1, त्यात काय करायचं, 1 ऍड करायचं, तेव्हा मिळणार एकूण संख्या. आता त्यांची बेरीज काढायची, तर एकूण दिलेली संख्या अपॉन 2 इंटू पहिली संख्या अधिक शेवटची संख्या. आपल्याला टोटल काय मिळून जाते,
बेरीज मिळते. ठीक आहे, त्यानंतरचा पुढचा बघूया. नेक्स्ट क्वेश्चन. एका संख्येच्या 8/3 बघा, एक संख्या आहे, तिच्या 8/3 च्या 9/32 मध्ये 135 मिळवल्यास त्या संख्येच्या तिप्पट संख्या मिळते. तर ती संख्या कोणती? बघा, प्रत्येक क्वेश्चन मधला प्रत्येक शब्द न शब्द च्या मध्ये, च्या म्हणजे गुणाकार, मध्ये म्हणजे काय ऍडिशन, वजा वजा म्हटलं की काय करावं लागतं मायनस. मग आता बघा काय करणार आपण आता क्रॉस. बघा, एका संख्येच्या त्या संख्येच्या इथे पण मल्टिप्लाय 8/3 9/32 9/32 मध्ये मध्ये म्हणजे काय केलं प्लस 135 मिळवल्यास, मिळवले म्हणजे ऍड केले बरोबर, त्या संख्येच्या किती तिप्पट. बरोबर. करा आता. 3 1 3 3 त्रिक 9 8 1 8 8 चौक 32 काय आला. सलग गुणाकार करणार. 3x/4 प्लस 135 बरोबर 3x. ठीक आहे. आता हे बघा, इथे तर बेस सेम नाही, इथे 4 आहे म्हणजे इथे पण 4 यायला पाहिजे. बरोबर आहे. हा इथे डिवाइड येते, हा इकडे येऊन काय होणार, एक मल्टिप्लाय. ठीक आहे. मग आता करा. काय येतो, बेस सेम झाला, इकडे हा मल्टिप्लाय केला. मग बघा, इथे जर 4 ने मल्टिप्लाय केलं तर किती येतं, 3x अधिक 135 गुणिले 4 4 पंचे 20 कॅरी आला 2 4 त्रिक 12 आणि 2 14 हातचा आला 1 4 1 4 4 आणि 1 5 540 540 बरोबर 4 त्रिक 12. ठीक आहे. इथे आला 12x. मग करा 12x हा प्लस आहे, हा मायनस झाला इकडे येऊन 3x आणि हा 540. 12तून 3 गेले 9x 9x हा 540 जशाच तसा x बरोबर 540. हा मल्टिप्लाय, हा इकडे येऊन डिवाइड 9 1 9 9 स 54 x बरोबर किती आला 60. म्हणजेच काय आलं तुमचा आन्सर 60. आता याच्यामध्ये आपण ऑप्शन इलिमिनेशन सुद्धा करू शकतो. आता आन्सर किती आलंय 60. 60च्या 3/8/3 9/32 मध्ये 135 मिळवले तर ती संख्या किती होते 3x. बरोबर आहे. आता करून बघू. 3 1 3 3 त्रिक 9 8 1 8 8 चौक 32 6 1 4 1 4 15 चौक 60 15 त्रिक 45 याच्यात 45 मिळवा किती होतं बघा. 5 आणि 5 10 7 आणि 1 8 180 180 आले. 60 घेतले होते ना आपण, इथे 60 घेतले होते 6 त्रिक 18 180 आले. दोन्ही साइड इक्वल. म्हणजे ऑप्शन इलिमिनेशनने सुद्धा तुम्ही ट्राय करू शकता. ठीक आहे. त्यानंतरचा पुढचा बघूया. याचा आन्सर ऑप्शन नंबर 3. पुढचा बघा. 0.5 गुणिले 0.6 गुणिले 0.008 गुणिले x तर बरोबर 9.6 तर x बरोबर किती. ठीक आहे. आता काय करणार. 6 पंचे 30 8 त्रिक 24 24 किती होतात 24 6 पंचे 30 30 3 8 24 हे झाले 240. आता शून्य बघा किती द्यायचे 1 2 3 4 5 1 2 3 4 5 इथे आता आला 5 0.00 गुणिले x बरोबर 9.6. ठीक आहे. आता इथली व्हॅल्यू काढायची. हा इकडे मल्टिप्लाय, इकडे जाऊन काय होईल डिवाइड. मग बघा 9.6 गुणिले 0.00240. आता हा पॉइंट काढून टाकायचा आहे तर इथे 0 दिला. ठीक आहे. आणि इकडे बघा किती पॉइंट आहे 1 2 3 4 5. हा पॉइंट काढायचा तर यातला एक 0 कमी करू म्हणजे 1 2 3 4 इथे काय येणार आहे 96 1 2 3 4. ठीक आहे. आणि इकडे काय येईल फक्त 24. करा 24 1 24 24 चौक 96 किती शून्य पुढे 1 2 3. ठीक आहे. इथला एक पॉइंट कट केला, इथला एक पॉइंट कट केला, किती आलं 4000. म्हणजेच काय ऑप्शन नंबर काय आपलं ऑप्शन नंबर 1 हे आपलं काय असणार आहे करेक्ट आन्सर असणार आहे. ठीक आहे. त्यानंतरचा पुढचा बघूया. क्वेश्चन नंबर 59. मंगेशला मराठी व इंग्रजीत सरासरी 65 गुण मिळाले. बघा क्वेश्चनची एक लाईन रीड करते आणि त्याचं लगेच इथे एक्सप्लेनेशन मांडते. मराठी प्लस इंग्लिश सरासरी 65 आहे. मग 65 गुणिले 2 किती होतात 130 गुण मिळाले. ठीक आहे. पुढे इंग्रजी व गणितात इंग्रजी आणि गणितात दोघं मिळून किती मिळाले 70 म्हणजे 70च्या डबल किती झाले 140.
ठीक आहे. त्याच्यानंतर आणि गणित व मराठीमध्ये सरासरी 80 गुण मिळाले. गणित आणि मराठी 80 म्हणजे किती झाले 160. टोटल किती होतात बघा. प्रत्येक सब्जेक्ट 2 ठिकाणी येतोय बघा. इंग्लिश मराठी गणित म्हणजे काय आलं 2 मराठी प्लस गणित प्लस इंग्लिश बरोबर किती होतात बघा. 0 10 आणि 3 13 हातचाला 1 4 430. मग बघा 2 मराठी प्लस इंग्लिश प्लस गणित तिघं मिळून 430 अपॉनला हा मल्टिप्लाय हा इकडे येऊन डिवाइड होईल. बेक बे बेदुने 4 बेदुने बेक बे आणि बेपंचे 10 किती आले म्हणजे तिन्ही विषय मिळून किती मार्क आहे 215. किती 215. आपल्याला विचारले कोणते तर फक्त मराठी काढण्यासाठी तर काय दिसतोय इंग्लिश आणि गणिताचे काय करावे लागतील वजा करावे लागतील. बघा याच्यामध्ये बघा इथे मराठी काढायचे म्हणजे इंग्लिश आणि गणिताचे किती आहे वजा करावे लागतील. हे तिघं मिळून आहे. इंग्लिश आणि गणिताचे किती दिले 140 म्हणजे मराठी बरोबर 215 मायनस 140 करा. 215 मायनस 140 किती येतात 215 मायनस 140 5 11तून 4 गेले 11तून 4 गेले किती उरतात 7 140 किती उरतात 75 किती आलं 75 म्हणजेच काय ऑप्शन नंबर 2 हे आपलं काय असणार आहे करेक्ट आन्सर असणार आहे. ठीक आहे. त्यानंतरचा पुढचा बघूया नेक्स्ट क्वेश्चन. ताशी 60 किलोमीटर हवर वेगाने जाणारी 347 मीटर लांबीची रेल्वे एका बोगद्यास आता बघा अंतर दिलंय मीटर मध्ये वेळ दिली सेकंद मध्ये आणि वेग दिलाय तासामध्ये म्हणजे आपल्याला या तासाचं कन्वर्ट कशामध्ये करावं लागेल मीटर पर सेकंद मध्ये. मग जेव्हा तासाचं कन्वर्ट मीटर पर सेकंद मध्ये करतो तेव्हा किती निघूनतो 518 निघूनतो बरोबर. मग आता करूया बघा. तर बोगद्याची लांबी किती आता अंतर काढायचे रेल्वेची लांबी आणि बोगद्याची लांबी दोघांची पण मिळून येईल बरोबर. हे काय मिळणार आहे तुम्हाला अंतर. मग बघा बोगद्याची लांबी शोधायची आपल्याला. आता फॉर्म्युला काय डिस्टन्स इक्वल टू टाइम इंटू वेलोसिटी. आता डिस्टन्स माहिती आहे का आपल्याला फक्त कशाचं डिस्टन्स माहिती आहे रेल्वेचं किती आहे 347 बोगद्याचं डिस्टन्स माहित नाही. ठीक आहे. टाइम किती गेलाय 63 सेकंद इंटू किती तास वेगाने 60 तास वेगाने आहे याला कितीने गुणायचंय 518. आपण काय करू आता डायरेक्ट कॅल्क्युलेशन करू शकतो. इथे 6 ने या दोघांना पण भाग जातोय 6 18 6 10 60. ठीक आहे. पुढे 3 1 3 3 दुने 6 3 1 3 21 10 210 गुणिले 5 21 5 105 105 आणि पुढचा शून्य ऍज इट इज किती झाला 1050. आता बघा 347 प्लस एक्स. आता इथली व्हॅल्यू काढायची हा प्लस आहे हा बरोबरच्या तिकडे गेल्यावर काय होईल मायनस होणार आहे 1050 मायनस 347. बघा 1050 मायनस 347 बघा इथे आला 10 इथे आला 0 10तून 7 गेले 3 युनिट डिजिटला 3 असणार ऑप्शन चेक करू नाहीये इथे पण नाहीये म्हणजे काय येणार आहे ऑप्शन नंबर 3 हे करेक्ट येणार आहे. 10 5तून 5 गेले 0 10तून 4 10तून 7 गेले 10तून 3 गेले 7 किती आला 703. ऑप्शन नंबर 3 हे आपलं काय असणार आहे करेक्ट आन्सर. पुढचा घेऊया बघा. एक वस्तू 960 रुपयांना विकल्याने 20% तोटा होतो. विक्री किंमत दिली आहे तोटा किती झाला जेव्हा खरेदी किंमत जास्त आणि विक्री किंमत कमी असेल तर ऑलवेज व्यवहारात काय होतो तोटा होतो. आता विक्री किंमत दिलेली किती आहे 960 विक्री किंमत 960 रुपये. खरेदी किंमत काढायची ऑब्विसली याच्या काय असणार आहे आपल्याला जास्त बघायला मिळणार आहे. 20% काय झाला तोटा झाला म्हणजे 960 गुणिले 100 भागिले 100 मधले 20 गेले राहिले किती 80 0 0 कॅन्सल 8 1 8 8 1 8 8 दुने 8 1 8 8 दुने 16 म्हणजे किती आले 1200. खरेदी किंमत किती आली खरेदी किंमत आली तुमची 1200 रुपये बरोबर आहे. तेव्हा किती टक्के तोटा झाला 20% तोटा झाला बरोबर. आता त्याच्यामध्ये पुढे काय सांगितलंय बघा
तर आणखी किती रुपये जास्त घेऊन वस्तू विकावी म्हणजे 25% नफा मिळेल. आता याच्यामध्ये किती टक्के नफा मिळवायचा आहे आपल्याला? 25% नफा मिळवायचा आहे. किती टक्के? 25. 25 म्हणजे 125. 1200 वर किती काढावे लागतील? 1200 वर 25. 25%चा इन्क्रीजिंग रेशो सांगते बघा. 25. 25 एक 25, 25 चोक 100. इन्क्रीजिंग रेशो काढताना इथे फक्त 1 लिहायचं आहे. 4 एक 4, 4 आणि 1 5 म्हणजे किती? 5/4 लिहायचं आहे. 4 एक 4, 4 त्रिक 12, इथे आले 300. 300 गुणिले 5, 3 5 15 म्हणजे कितीला विकावी लागेल? 1500. किती? 1500. म्हणजे बघा 1500 आणि 900 ही विक्री किंमत आहे आणि ही 1500 पण विक्री किंमत आहे. कितीचा गॅप दिसतोय चेक करू आपण. कितीला विकावी लागेल म्हणजे याच्यातलाच गॅप शोधायचा आहे. 1500 मायनस 960. 1500 मायनस 960. 0. 10तून 6 गेले 4. 15तून 10 गेले 5. किती? 540. ऑप्शन नंबर 1 हे आपलं करेक्ट आन्सर येईल. त्यानंतरचा पुढचा घ्या. नेक्स्ट क्वेश्चन. संजय व रमेश यांचा पगार 2:1 प्रमाणात आहे. संजय आणि रमेश. संजय, रमेश आणि मंगेश असे 3 लोक आहे. संजय, रमेश आणि मंगेश. संजय व रमेश यांचा पगार 2:1 आहे. 2:1. रमेश व मंगेश यांचा पगार 7:8 आहे. रमेश आणि मंगेश 7:8. ठीक आहे. तर संजूचा पगार, संजू कुठे? संजय इथे बघा. आता संजय, आता आपल्याला काय करायचं? इथला नंबर शोधायचा आहे आणि इथला पण नंबर शोधायचा आहे. तेव्हा आपला रेशो काय होणार आहे? इक्वल. जेव्हा इथे काही नसतं तेव्हा ह्याच नंबरने मल्टिप्लाय करायचं. 7 दुने 14, 7 एक 7 आणि इकडे आला 8 एक 8. किती आला? 14, 7, 8 म्हणजे काय आला? संजयचा रेशो 14, रमेशचा रेशो 7 आणि मंगेशचा रेशो 8. पण संजूचा पगार 7,000 असेल तर मंगेशचा पगार किती? 14 म्हणजे 7,000 आहे. 14 म्हणजे 7,000. तर 8 म्हणजे किती? करा क्रॉस मल्टिप्लाय. 7,000 गुणिले 8 भागिले 14. 14 एक 14, 14 पंचे 70. 500 गुणिले 8, 8 पंचे 40. किती आला? 4,000. ऑप्शन नंबर 3 हे आपलं काय असणार आहे? करेक्ट आन्सर. इथे 1 ने मल्टिप्लाय. पुढे एक व्यक्ती 3,000 रुपये 3 वर्षासाठी व 5,000 रुपये 5 वर्षासाठी ठेवतो. एकूण व्याज 800 रुपये कमवतो तर व्याजदर किती? आता बघा इंटरेस्ट दिलेला आहे. मग इंटरेस्ट बरोबर काय असतो? PNR अपॉन 100. ठीक आहे. प्रिन्सिपल आपल्याला दिलेली किती? एक व्यक्ती 3,000 रुपये व्याजदर शोधायचा म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट शोधायचा आहे. 3,000 रुपयावर 3 वर्षासाठी आणि 5,000 रुपयावर 5 वर्षासाठी किती रुपये कमवतो? टोटल 800 रुपये कमवतो. ठीक आहे. आता करू क्रॉस मल्टी. इथे काय काय कट होतं बघा. 3 90. 90 R इक्वल टू 0 0 0 0 कॅन्सल. 5 5 25. इथे 25 आहे. 25 250 R बरोबर किती झाले? 800. मग आता करा. काय करणार? इथे 250 आणि 90 किती होतात? 340 R बरोबर 800. 340. आता काय करायचंय? रेट ऑफ इंटरेस्ट काढायचा आहे म्हणजे काय? 800 अपॉन 340. 34 दुने किती होतात? 34 दुने 68. 2 2 कारण 34ला जर 2 ने मल्टिप्लाय केलं 4 दुने 8, 3 दुने 6, 68 म्हणजे 2 पॉइंट समथिंग काहीतरी येईल. 2 पॉइंट समथिंग. बघा ऑप्शन नंबर 2 हे आपलं काय असणार आहे? करेक्ट आन्सर. का बरं? जर 340चा टेबल क्रिएट केला 340 0 8 680. 3 ने केलं 6 8 आणि 2 7 9 ने 10 1020 म्हणजे 2 ने डिवाइड होते. 340 ने 8 ला जर डिवाइड केलं तर 2 ने होते. ऑप्शन मध्ये 2 हा नंबर कुठे दिसतोय? फक्त ऑप्शन नंबर 4 मध्ये दिसतोय. म्हणून काय ऑप्शन नंबर 4 हे आपलं काय असणार आहे? करेक्ट आन्सर असणार आहे. त्यानंतरचा पुढचा बघा. 3 9 33 17 5 आणि 65 यांचा मध्यमान काढा. मध्यमान म्हणजेच काय? थोडक्यात मीन म्हणू शकतो त्याला किंवा सरासरी म्हणतात. काय म्हटलं जातं? सरासरी. मग बघा काय करायचं? सरासरी काढताना काय केलं जातं? दिलेल्या संख्यांची बेरीज अपॉन एकूण संख्या. संख्यांची बेरीज
अपॉन एकूण संख्या. किती संख्या आहे टोटल? 1 2 3 4 5 6 संख्या आहे. बेरीज करायची बघा. 5 आणि 5 10, 10 आणि 7 17, 17 आणि 3 20, 20 आणि 9 29, 29 आणि 3 32, 3 आले 3, 3 आणि 6 9, 9 आणि 1 10, 10 आणि 3 13. करा आता. 6 1 6, 6 दुने 12, उरला 1, 6 दुने 12, किती आले? 22. ऑप्शन नंबर 3 हे आपलं काय असणार आहे? करेक्ट आन्सर असणार आहे. ठीक आहे, त्यानंतरचा पुढचा बघा. 1.5 मिनिटांचे अर्ध्या दिवसाशी गुणोत्तर काढा. आता मिनिट आणि अर्धा दिवस काही कुठे कॉम्बिनेशन लागतंय का? नाही. मिनिट दिले आणि अर्धा दिवस. अर्धा दिवस म्हणजे किती? 12 तास. जर 12 तास आले आणि इकडे मिनिट मध्ये दिले म्हणजे त्या तासांचं आणि मिनिटाचं आपण कशामध्ये कन्वर्ट करू शकतो? सेकंदामध्ये कन्वर्ट करू शकतो. आता बघा 1.5 मिनिट आणि 12 तास. ठीक आहे, 1.5 मिनिट म्हणजे किती सेकंड? 1 मिनिट म्हणजे 60 सेकंड, बरोबर आहे. मग 1.5 मिनिट म्हणजे किती सेकंड होतात? 90. ठीक आहे, 12 तास म्हणजे किती सेकंड? 1 तास म्हणजे 3600 सेकंद. तर मग काय करणार? या 12ला काय करणार आपण? 3006 ने काय करणार? मल्टिप्लाय करणार. ठीक आहे, करा मग. 3036 गुणिले 12 करू. 12 72, 12 36 आणि 7 43, किती आले? 43. 43 432 आणि पुढे आले डबल झिरो म्हणजे 43,200 आणि हा आला 90. 0 0 कॅन्सल. 9 9 आहे का? नाहीये. म्हणजे इकडे तर 9 येतोय म्हणजे इकडे छोटा नंबर यायला पाहिजे. 1.5 मिनिटाकडे छोटा नंबर यायला पाहिजे. हा तर येणार नाही कारण इथे छोटा नंबर दिसतोय, इथे पण छोटा नंबर नाही, इथे पण छोटा नंबर नाही. करून बघू. 4320 ला 9 ने डिवाइड होतंय का? 9 चौक 36, 9 आठे 72, 13तून 6 गेले 7, 72 0 480 म्हणजे इथे आला 1480. ऑप्शन नंबर 2 हे आपलं काय असणार आहे? करेक्ट आन्सर असणार आहे. ठीक आहे, त्यानंतरचा पुढचा बघूया. नेक्स्ट. एका परीक्षेमध्ये गणितामध्ये 66 विद्यार्थी उत्तीर्ण झाले, तसेच इंग्रजीत 77% मुलं उत्तीर्ण झाले. गणितमध्ये गणितात 66%. ठीक आहे, तसेच इंग्रजीत 77%. दोन्ही विषयात 20% अनुउत्तीर्ण झाले. अनुउत्तीर्ण 20% झाले. मग उत्तीर्ण किती होतील? 80%. उत्तीर्ण किती झाले? 80%. ठीक आहे, पण बघा इकडे ऑलरेडी उत्तीर्ण झालेल्यांची व्हॅल्यू दिलेली 66 आणि 77 किती होतात बघा. 7 आणि 7 13, हातचा आला 1, 13 आणि 1 14, 143. पण ऍक्च्युअल उत्तीर्ण किती झाले? 83. सॉरी 80. मग 143 मधून 80 मायनस केले. 143 मायनस 80 किती येतात? 63. 63 ऍक्च्युअल दोन्ही विषयामध्ये उत्तीर्ण होणारे मुलं किती आले? 63%. किती आले? 63%. आणि जर एकूण उत्तीर्ण मुले 1071 असतील, उत्तीर्ण मुलांचं आपलं पर्सेंटेज किती आलंय? 63%. पण त्यांनी व्हॅल्यू किती दिली आहे? 1071. म्हणजेच काय? 63% म्हणजे 1071, तर 100% म्हणजे किती? ठीक आहे, मग आता कॅल्क्युलेट करू बघा. 100 गुणिले 1071 भागिले 63. आता 63 ने काय करायचंय? या 1071 ला डायरेक्ट डिवाइड करायचा, ट्राय करायचंय. कसं करणार? युनिट डिजिटला आहे 3. बघा 3 1 3, 3 दुने 6, 3 त्रिक 9, 3 चौक 12, 3 5 15, 3 सक 18, 3 7 21, 3 8 24, 3 8 24, 3 9 27 आणि 3 10 30. युनिट डिजिटला एक येणारा नंबर बघा 21. 3 7 21. करून बघू. 63 गुणिले 7, 7 त्रिक 21, हातचा आला 2, 7 7 6 42, 42 आणि 2 43, 44 किती येतात? 44. किती येतात? 44. आता 107. आता इथे 1071
63 63 63 एक 63 किती उरतात 1 4 आणि 4 441 बघा इथे किती आले 742 आणि 2 44 किती आले 441 म्हणजे इथे किती येतो कितीचं डिव्हिजन जाते 7चं 7 441 बाकी किती राहिली 0 म्हणजे इथे किती आला 63 एक 63 63 गुणिले 17 केलं तर किती येतं 1071 येते मग 17 गुणिले 100 केले किती येतात 17 एक 17 पुढचे 2 0 जशाच तसे म्हणजे किती 1700 मुलं एकूण मुलं किती बसलेले होते 1700 ठीक आहे त्यानंतरचा पुढचा बघूया नेक्स्ट क्वेश्चन 9 पॉवर 9 ची डिग्री 13 आहे डिवायडेड बाय 9 डिग्री 8 जेव्हा बेस सेम असतो एकदम बेसिक क्वेश्चन आहे जेव्हा बेस सेम असतो मध्ये डिवाइडचं साइन असतं तेव्हा दिलेल्या डिग्रीचं काय केलं जातं मायनस आणि जेव्हा बेस सेम असतो मध्ये मल्टिप्लिकेशनचं साइन असतं तेव्हा डिग्रीची काय केली जाते प्लस एवढं लक्षात ठेवायचं कंपल्सरी याच्यावर क्वेश्चन येतो आता बेस सेम आहे मग 13 मधून 8 गेले किती उरतात 5 ऑप्शन नंबर 4 हे आपलं काय असणार आहे करेक्ट आन्सर असणार आहे पुढचा बघा x + 5 ही समसंख्या आहे तर तिच्या मागील 12वी संख्या खालीलपैकी कोणती आता बघा याच्यामध्ये खालीलपैकी 12वी संख्या शोधायला लावली आता याच्यासाठी एक फॉर्म्युला यूज करायचा 2n-1 12वी विषम संख्या शोधण्यासाठी बघा टोटल आता याच्यामध्ये बघा n बरोबर किती दिलेला आहे टोटल 12 म्हणजे 2 गुणिले 12 मायनस 1 12 दुने 24 मायनस 1 म्हणजे किती आले 23 ठीक आहे आपल्याकडे इथे काय दिलेलं आहे x + 5 बरोबर 23 आपल्याला बघा ऑप्शन कसे दिलेले चेक करा x + 5 हा प्लस इकडे येऊन काय झाला -23 23 मधून 5 गेले किती उरतात 18 का प्लस मायनस काय होतो मायनस मग 23 मधून 5 गेले 18 आणि मोठ्या संख्येचं साइन काय आहे मायनस म्हणजे काय आलं x - 18 एक विदिन अ सेकंड मध्ये आन्सर काढले फॉर्म्युला वापरला 23 आला ठीक आहे x + 5 बरोबर 23 ठीक आहे त्याच्यामध्ये काय केलं फक्त आपण काय केलं ती व्हॅल्यू पुट केली इथे मग आता x - 18 ऑप्शन नंबर 4 आहे आपलं काय येणार आहे करेक्ट आन्सर येणार ठीक आहे त्यानंतरचा पुढचा बघा 72 108 144 चा लसावी किती लसावी शोधायचा आहे 72 108 आणि 144 लसावी शोधायचा आहे 18च्या टेबल मध्ये डायरेक्ट 6 9 मध्ये पण जातोय 9 ने भाग जातोय म्हटल्यावर 9 18 ने पण जातोय 18 जर घेतला 18 18 चौक 72 18 पंचेचाळीस 18 सक 108 18 सक 108 18 7 126 18 8 144 ठीक आहे आता पुन्हा 2 ने भाग जातोय बे दुने 4 बे त्री 6 बे चौक 8 पुन्हा 2 ने भाग देऊ बघा लसावी काढायचा आहे ना आपल्याला 2 ने दिला बे 1 बे 3 जशाच तसा बे दुने 4 काढा 18 दुने 36 36 दुने 72 72 त्रिक किंवा 72 गुणिले 6 करा 6 दुने 12 साइन 7 42 आणि 43 432 ऑप्शन नंबर 3 हे आपला करेक्ट आन्सर येईल ठीक आहे त्यानंतरचा पुढचा बघा हरीने रोज 5 तास याप्रमाणे 8 दिवस काम केले 5 तास प्रमाणे 8 तास काम केले टोटल काम किती झालं हरीचं 40 ठीक आहे पुढे व रामने 4 तास याप्रमाणे राम 4 तास याप्रमाणे 12 तास काम केलं 12 चौक 48 केले तर दोघांनी मिळून किती काम केलंय दोघांनी मिळून 880 काम केलं किती 880 आता बघा सपोज याला घेतलं 8 45 आणि 8 सक 48 किती 48 आता हे काय झालं त्यांचे हे बघा याचे दिवस कमी याची वेळ कमी म्हणजे याची इफिशियन्सी पण काय कमी तिकडे तास जास्त लागताय ठीक आहे मग आता याच्यात रामने किती काम केले सांगायचं आपल्याला राम टोटल काम किती आहे दोघांनी मिळून किती केले 880 6 आणि 5 11 राम बघा जेव्हा वेळ आणि काय इफिशियन्सी याच्यामध्ये काय असतो रिव्हर्स रेसिप्रोकेट असतो आता हा जर 5 आहे हा 6 आहे हा 6 असेल
हा काय असेल 5 असेल. विचारलं कोणाचं आहे? रामचं. मग बघा राम काय येणार याला गुणिले 6. राम किती दिलेला आहे आपल्याला? 6 इंटू 6. 11 1 11, 11 1 11, 11 8 88. नाही नाही, राम विचारलाय ना, राम 5 येईल. सॉरी 5, इथे 5 लिहावं लागेल कारण इफिशियन्सी पकडतो आपण 5. 8 5 40 किती आलं? 400. ऑप्शन नंबर 4 हे आपलं काय असणार आहे? करेक्ट आन्सर असणार आहे. ठीक आहे, त्यानंतरचा पुढचा बघा. 4 संख्यांचे गुणोत्तर 5 9 2 7 आहे व त्यांची बेरीज 115 आहे, तर लहान व मोठ्या संख्यांची बेरीज किती? बेरीज विचारली. 5 आणि 9 14, 14 आणि 2 16, 16 आणि 7 23. 23 म्हणजे 115 आहे, तर एक पार्ट म्हणजे किती येईल? 115 गुणिले 1 भागिले 23. 23 एक 23, 23 पाचा 115. एक पार्ट किती आला? 5 आला. एक पार्ट 5 आला, तर सर्वात लहान म्हणजे 2 किती आला? 5 दुने 10 आणि सर्वात मोठा म्हणजे 9. 9 पाचे 45. काय विचारले? बेरीज. 45 आणि 10 किती होतात? 55. ऑप्शन नंबर 4 हे करेक्ट आहे. आता ठीक आहे, याच्यामध्ये बघा, पुस्तकातील पृष्ठावर जेवढे अंक तेवढे खिळे छपाईसाठी लागतात. या तत्वानुसार एका मुद्रकास 942 खिळे लागले तर पुस्तकात एकूण किती पृष्ठे असतील? ठीक आहे, हा थोडासा एकदम इझी लेवल पण म्हणता येणार नाही आणि मॉडरेट पण म्हणता येणार नाही, अशा टाईपचा क्वेश्चन आहे. याचा आन्सर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचे आणि मी नेक्स्ट लेक्चरमध्ये याचं तुम्हाला काय सांगणार आहे? एक्सप्लेनेशन सांगणार आहे. ठीक आहे, त्यानंतरचा पुढचा बघूया. नेक्स्ट 308 हे अंक घेऊन 5 अंकी लहानात लहान संख्या तयार करा. लहानात लहान संख्या बघा आता ऑप्शन मध्ये 8 आहे का? इथे नंबर बनवताना 8 आहे, 5 आहे का? 5 नाही म्हणजे हा ऑप्शन येणार नाहीये. त्याच्यानंतर याच्यामध्ये बघा, त्याच्यामध्ये इथे पण 5 आहे का? नाहीये म्हणजे हा ऑप्शन येणार नाही. आता ह्या दोघांमध्ये चेक करा बघा, इथे 88 आणि इथे 30 आहे, म्हणजे लहान कोणती? ऑब्विसली 1. ऑप्शन नंबर 1. किंवा मग असे पण करू शकता 30008, लहानाकडून मोठ्याकडे. पण 0 कधीच इकडे लिहिला जात नाही. याच्या 0 पेक्षा थोडा मोठा नंबर, नंतर 0 आणि नंतर 8. ठीक आहे, त्यानंतरचा पुढचा बघा. 9 क्वेश्चन मार्क 4 स्टार 6 त्याच्यानंतर @3 बरोबर 34. तर क्वेश्चन मार्कच्या जागी काय येईल? या क्वेश्चनला काय करावं लागतं? ऑप्शन इलिमिनेशनच करावं लागतं. आता इथं काय? क्वेश्चन मार्कला काय? गुणिले 9 गुणिले 4. 4ला काय? 4 -6 @ला काय? डिवाइड 3. 3 1 3, 3 दुने 6, 9 चौक 36 -2 किती येतात? 34. 36 -2 34. हे बघा 34च आलं पाहिजे, म्हणजे काय? ऑप्शन नंबर 1 हे आपलं काय असणार आहे? करेक्ट आन्सर असणार आहे. ठीक आहे, त्यानंतरचा पुढचा बघा. 0.45 डिवायडेड बाय 0.45 डिवायडेड बाय 0.0009. आता अशा वेळेस काय करायचं? हे खूप मोठं होत आहे ना, मग एकतर काय करू शकता तुम्ही, याला काय करणार? 0.45, मग इथं फक्त 45 लिहिलं. किती नंतर पॉइंट आहे? 2, म्हणजे इथे 100 लिहू शकता. डिवायडेड बाय किती? इथे 9 लिहिले आणि किती नंतर आहे? 1 2 3 4, 1 2 3 4, 4 शून्य दिले. आता डिवाइड आहे 45/100. आता हे साइन काढून टाका, इथे मल्टिप्लाय करा आणि याला काय करू शकतो? रेसिप्रोकेट. 1 10,000 डिवायडेड बाय 9. इथले 2 0 गेले, 2 0 गेले. 9 1 9, 9 5 45, 100 5 500. अशा मेथडने सुद्धा तुम्ही आन्सर काढू शकता किंवा असं पण करू शकता. इथले 2 नंतर पॉइंट आहे, म्हणजे इथले काय करू आपण? इथले 2 इथे 2 नंतर आहे ना, इथे 2 0 देऊन टाकू. आता इथे बघा किती होते? 1 2 3 4, 1 2 3 4. इथले 2 0 उडवा, इथले 2 0 उडवा. 9 1 9, कारण पॉइंट निघून गेलाय. 9 1 9, 9 5 45, 500. अशा मेथडने सुद्धा करू शकता. ठीक आहे, हे होते आपले मॅथचे पेपर नंबर 8चे सर्व क्वेश्चन. क्वेश्चनचा आन्सर नक्की कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून माझ्या लक्षात येईल की तुम्हाला सांगितलेल्या कन्सेप्ट कितपत समजताय आणि कितपत नाही. त्यानुसार आम्ही काय करू? पुढच्या ट्रिक बनवण्याचा काय करणार आहोत? प्रयत्न करणार आहोत. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.